का कोणती 6 सूत्र सांगितली? पहिलं सूत्र सांगितलं की आरोग्य चांगलं असलं पाहिजे, आमचं शरीर धडधाकट असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये त्या परमेश्वराच्या रस्त्यावर चालत असताना शरीरानं कोणती बाधा येऊ नये किंवा संसार सुद्धा ताकदीनं करत असताना, कारण असं म्हटलं जातं की संसार मुळातच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करीत जाता होत जातो फिका. संसार ताकदीनं करायचा, सोडायचा नाही. पण तो नेटका करत करत जाताना लक्षात येतं की हे नाहीये खरं, आणि मग तो फिका होत जातो. मग त्यासाठी नेटका करण्यासाठी शरीर चांगलं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की धन असलं पाहिजे संसारात, आणि ते पण चांगलं धन. जोडून या धन उत्तम व्यवहार याचं. घरात येणारं धन तृप्त असलं पाहिजे, कुणाच्या मुंड्या मुरगाळून नको, कुणाचं पापाचं नको. धन शुद्ध असलं पाहिजे. घरात येणारी लक्ष्मी असली पाहिजे, ती अवदसा असता कामा नये, ती तृप्त तपश्चर्येची कष्टाची असली पाहिजे, आणि ती ज्वलंत. ती जंगली रमीची असता कामा नये, ती लॉटरीची असता कामा नये, ती कुठलं 11 क्रिकेट 11 सिलेक्शन 11 त्याची असता कामा नये. तो झरा असला पाहिजे, कारण लक्ष्मी घरात आली तर ती शांतता, समाधान आणि तृप्तता देते. पण अवदसा घरात आली तर घर अस्वस्थ राहतं, अशांत राहतं. धन संसारामध्ये ते असेल तर संसार सुखाचा होईल असं. तिसरी आणि चौथी गोष्ट विदुरांनी बायकोच्या बाबतीत सांगितली. बायको असावी कशी? ती प्रेमळ असावी, नंबर 1, आणि नंबर 2 ती गोड बोलणारी असावी. आणि हे दोन्ही एकाच बायकोमध्ये असलं पाहिजे. ती प्रेमळ असलीच पाहिजे. मी आता तुमच्या बायका कशा आहेत आणि माझी कशी आहे आपलं आपल्याला माहित असतं. संध्याकाळी जाऊन चेक करा, बसा आता एकत्र आणि तपासा. प्रेमळ आहे आणि गोड बोलणारी नाही तरी संसारामध्ये प्रॉब्लेम आहे. गोड बोलणारी आहे आणि प्रेमळ नाही तरी संसारामध्ये प्रॉब्लेम आहे. पुढची गोष्ट, पुत्र आज्ञेत असला पाहिजे, पोरगा ऐकण्यात असलं पाहिजे. संसारामधलं 5वं सूत्र सांगितलं. आणि आज्ञेत नसेल तर काय त्रास होता आपल्याला माहित आहे. आणि पुत्र नेमका असावा कसा? भगवान श्रीकृष्णांच्या एका प्रातस्मरणीय श्लोकामध्ये असं सांगितलं की पुत्र नेमका असावा कसा? वसुदेव सुतम देवम असं म्हटलं. म्हणजे बापाचं नाव काढणारा असलं पाहिजे. वसुदेव सुतम, वडिलांचं नाव काढणार. पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, कन्या तो ऐसी देई जैसी मीरा मुक्ता बैस. पुत्र देई ऐसा गुंडा जिसका गटार के पास मुंडा नाहीये सांगितलेलं. पुत्र असा दे की तो वडिलांचं नाव पुढे नेणारा असला पाहिजे. आणि वडिलांनी तसंच असलं पाहिजे. म्हणजे माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरणसेवा पांडुरंग असं म्हटलं. जगे ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीस जावा असं म्हटलं. बापानं पुढच्या पिढीला फक्त सत्ता, संपत्ती आणि बाकीचं द्यायचं नसतं, तर दिव्यत्व द्यायचं असतं. लेकरामध्ये वयाबरोबर सद्गुणांचं भांडार वाढेल कसं? वयाबरोबर लेकरू पुण्यवान कसं होईल? याच्यासाठी बापानं झटायचं असतं. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीस जावा. कारण याचं देहामध्ये, याचं जन्मामध्ये त्याला दिव्यत्व बहाल गेलं तर तो मुक्त होईल. पुन्हा येरझरा नको आहेत त्याला. पुन्हा ही यात्रा, संसार श्रांताची यात्रा नको आहे. 84 लाख योनीची यात्रा त्याच्या वाट्याला नको आहे म्हणून सांगितलं. आणि शेवटची गोष्ट सांगितली की ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता त्या क्षेत्रामध्ये तुमचं ज्ञान असलं पाहिजे. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्या क्षेत्रातलं ज्ञान असलं पाहिजे. तुम्ही अधिकारी असाल तर चांगल्या अधिकाऱ्याचं ज्ञान, तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही उद्योगपती असाल, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रातलं काम तुमचं असलं पाहिजे. आता आधुनिक काळामध्ये संसारामध्ये माणसाला आणखीन ज्या या गोष्टी मी आत्ता बोललो, 4 पुरुषार्थ आणि